वाक्य नव्हतं. सुंदरन नावाचा चित्रपट होता की समाजामध्ये सध्या ज्या दऱ्या आहेत त्या दऱ्या शिक्षणाने कशा भरून निघतात याच्यासाठी त्या सुंदरन जर पाहिला तर आपल्या ते लक्षात येऊन जाईल. म्हणून सुंदरन सुद्धा हा चित्रपट पाहायला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी आहे. खो खो नावाचा एक चित्रपट आहे, विद्यार्थ्यांसाठी तुमच्यासारख्या पालकांसाठी आहे, तरी तुम्ही पाहायला पाहिजे. कशासाठी पाहायला पाहिजे मी सांगतो. चलचित्र का गीत भी चरित्र का गीत बन सकता है अगर आप उसे सही दिशा दे तो. तुम्ही जर एखाद्या चित्रपटातल्या विषयाला योग्य दिशा देण्याचं ठरवलं तर तेच तुमचं जीवन बनतं. तेच तुमचं जीवन बनतं आणि ते काम आपल्याला करायचं आहे. हे सगळं करत असताना मला मार्क्स किती पडतील, मी किती मार्कने पुढे गेलेला असेल, मग माझा पहिला नंबर येईल की दुसरा येईल की तिसरा येईल, असे अनेक प्रश्न याच वेळात पडत असतात. मॅडम पुढे बसणार होत्या शाळेत आमच्या, त्या पुढेच राहिल्या, आम्ही बॅक बेंचर होतो, आम्ही मागेच राहिलो. परंतु हे महत्वाचं नाहीये. शिक्षणामध्ये तुम्ही किती गुण मिळवलेले हे महत्वाचं नाहीये. मी इथून पुढे जे तुम्हाला बोलणार आहे ना ते एका वर्तुळावर तुम्हाला बोलणार आहे, तुमच्याच सारख्या विषयावर बोलणार आहे, जे तुमच्या मनात चालतं त्यावर बोलणार आहे. की एखादा विषय आम्ही पक्का करायचा ठरवला तर तो किती पक्का केला पाहिजे हे माझं पुढचं जे वक्तव्य असणार आहे ते सगळं एका उदाहरणावर असणार आहे. तुमच्यासारखीच एक शाळा केरळमध्ये होती, म्हणजे ती शाळा आजही आहे. आणि त्या केरळमध्ये तुमच्याही वर्गामध्ये असे 3 गट असतात. एक पहिल्या नंबरसाठी सतत झगडणारा, एक दुसऱ्या नंबरसाठी प्रयत्न करणारा आणि एक तिसरा फक्त धिंगाणा करणारा. प्रत्येक वर्गात हे गट असतात. त्या पहिल्या नंबरला काही हिंदून नसतो कुणाशी, तो त्याचा अभ्यास करतो, त्याच्या पुस्तकात डोकं असतं, इथून गेलं की मॅडमने सांगितलेला अभ्यास घरी जाऊन करायचा असतो, घरी जाऊन अभ्यास केला की आई वडील त्याला तेच सांगत असतात, तो तोच पुन्हा अभ्यास करत असतो आणि तो अभ्यासाच्या व्यतिरिक्त फारसं काही करत नाही. असा एक वर्गातला गट असतो. दुसरा गट असतो, फार काही अभ्यास करायचा नसतो परंतु फार काही मागे राहायचं नसतं. आणि तिसरा एक प्रकार असतो, ह्याच्यातले बहुतांश आता काही जणांना आनंद होईल, हा तिसऱ्या गटाचं नाव घेतो. त्याला फक्त शाळेत धिंगाणा करायसाठी यायचं असतं, एकमेकाला खुंदळायसाठी यायचं असतं, कोणाच तरी उडवायसाठी यायचं असतं. असा तिसराही गट असतो. या 3 गटाचं काय होतं, परस्परांशी फारसा काही संपर्क नसतो, परंतु पहिल्या वाल्याला तिसरा वाला पाहिजे असतो की नाही. हुशार विद्यार्थ्याला एक वर्गातला टार्गेट विद्यार्थी आपला मित्र असला पाहिजे असं वाटतं. का वाटतं, कारण भानगडी झाल्या तर हा काहीच करत नाही हुशार, ज्याच्या सोबत झालं त्याला तुडवायला हा पाहिजे असतो. कारण हसतो नाही, बरोबर आहे की नाही. त्या तिसऱ्याला वाटतं चला मला तर काही येत नाही, मला काही येत नाही म्हणल्यानंतर हा काहीतरी पुढे बसला म्हणजे मला दिसेल, मला मदत होईल, म्हणून त्यालाही त्याच्याशी मैत्री करायची असते. आणि मधला बिचारा या दोघांनाही सांभाळून ठेवतो, त्याला पहिलाही पाहिजे असतो तिसराही पाहिजे असतो. असे हे 3 विद्यार्थी एका शाळेचे. केरळमधली शाळा आहे, लक्षात ठेवा. मी पुन्हा सांगितले शेवटी प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला, आणि हे जिवंत उदाहरण आहे. मी शेवटी या तिघांची या विद्यार्थ्यांची नावं सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. ते 3 विद्यार्थी परस्पराच्या विषयाच्या व्यतिरिक्त बाहेर कधीही न पडणारे विद्यार्थी. एक सदैव पहिल्या नंबरसाठी झटणारा, दुसरा सदैव कुठेतरी बघा आपल्याला बरोबर राहायचंय म्हणून काम करणारा, तिसरा आपल्याला काहीतरी करायचंय घरच्यांनी पाठवलंय म्हणून शाळेत जायचंय अशा विचाराचा. हे शाळेत तिघही गेले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने 10वी पर्यंत गेले. 10वीला एक विद्यार्थी
452 मार्क घेऊन केरळ SSC बोर्डामध्ये पहिला आला. 10वी मध्ये 452 मार्क घेऊन. दुसरा त्यांच्याच सोबतचा जो सतत पहिल्या आणि दुसऱ्या नंबरसाठी ज्यांची स्पर्धा असायची तो 451 मार्क घेऊन SSC बोर्डामध्ये त्या स्टेट मध्ये दुसरा आला. किती? 400 तो पहिला आणि 451 जेमतेम कसा तरी तो तिसरा पठ्ठा काठवर पास. एका शाळेचे विद्यार्थी केरळमधल्या पलक्कड नावाचा जिल्हा येतो. मी शेवटी उत्तर विचारणार प्रश्न विचारणार आहे त्यामुळे तुम्हाला नीट ऐकावं लागणार. 3 विद्यार्थी 10वीत पास झाले. 3 विद्यार्थी स्वतःचे मित्र एका शाळेत शिकणारे. एक SSC बोर्डामध्ये महाराष्ट्र त्या केरळमध्ये पहिला आला 452 मार्क घेऊन. दुसरा आला तो 451 मार्क घेऊन. तिसरा असा कसा तरी काठावर पास झाला. तिघही पुढे देशासाठी मला काहीतरी करायचं या विचाराने ओतप्रत पहिल्यापासून त्या शाळेत होते. पहिल्यापासून त्याला दुसरा विचारच नव्हता. मी दुसरं काही करणारच नाही हेच त्यांच्या डोक्यामध्ये होतं. तिघांचे पण तिघही 3 विचारायचे. जमलं तर जमलं, झालं चांगलं झालं चांगलं, हा तिसरा. पण तोही काठावर पास झाला. बांधवानं योगा त्यांचा असा आले की तिघेची तिघ एकाच कॉलेजला गेले. कॉलेज एकाच आलं. एक फिजिक्स हा घेऊन पुढे UPSC ची तयारी करत होता. तो हुशारच होता. तो UPSCच्याच मागे लागला होता आणि तो UPSC त्याला करायचंच होतं पहिला. दुसरा म्हणला आपलं काही UPSC मध्ये तिथे काही आपलं काही टेन्शन नाही. आमच्या उर्मिला मॅडम सारख्या एक मार्गदर्शकाला मिळाला. त्याला म्हणला तू काही तिथपर्यंत टिकत नाही बाबा, तू काय कर काहीतरी ग्रॅज्युएशन कर आणि बघ काही जमतं का, त्याच्यातूनही पुढे जाता येतं. IPS वगैरे सगळं होता येतं त्याच्यातूनही, तू ते कर. ते म्हणला हा बरोबर आहे, कारण तो जो पहिला आहे त्याच्या घरची सांपत्तिक स्थिती पण चांगली होती, बौद्धिक क्षमता पण चांगली होती आणि म्हणून तो UPSC परीक्षा देत राहिला आणि 1954ला तो UPSC ची परीक्षा देऊन पास झाला. आणि त्याचा मोठा भाऊ सुद्धा UPSCचा IPS अधिकारी होता. म्हणून त्यालाही भावासारखंच काहीतरी क्षेत्र निवडायचं होतं. त्याने ते निवडलं आणि तो 54ला IPS अधिकारी झाला. हा दुसराही आपला ग्रॅज्युएट करत करत पुढे जातच होता. शेवटी आणि इंजिनिअरिंगचं क्षेत्र निवडलं होतं. तो इंजिनियर मधून चांगला इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये गेला आणि तिथे नामवंत इंजिनियर म्हणून स्वतःचं कामाला लागला. तोही 54-56च्या दरम्यान. दोघेही एकापेक्षा मागे पुढेच होते एकमेकांच्या. तोही पुढे जात होता. पुढे जाता जाता दोघांचं कार्यक्षेत्र सुद्धा एकच आलं. एका शाळेचे विद्यार्थी, एकाच राज्यातले, एकाच शाळेतले, एकाच बॅचचे विद्यार्थी, 3 विचाराचे, 2 तुमच्यापर्यंत मी पोहोचवले, तिसरा आला तर सगळ्यात शेवटी पोहोचवणार आहे. आणि तिघांची नावही तुम्हाला सांगणार आहे. ही मी सांगतोय तुम्हाला, यातला एकही अक्षर खोटं नाहीये. हे दोघे गेले, हे दोघे पुढे गेले. हा अतिशय चांगला इंजिनियर झाला, देशामध्ये लौकिक पात्र असे काम करायला लागला. इकडे हाही त्याच्या रँक नुसार पुढे जात होता. जाता जाता काळ, वेळ, वर्ष, देशाची स्थिती हे सगळं बदलत होतं या काळात. 1989ला दोघेही रिटायरला जेव्हा आले होते तेव्हा हा जो पहिला विद्यार्थी होता, जो कधीही मागे राहिला नव्हता, तो पहिला विद्यार्थी देशाच्या कॅबिनेटचा सचिव होऊन रिटायर झाला. म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं कुठलंही पद नसतं देशामध्ये, या नोकरशाहीच्या वर्गामध्ये. देशाचा कॅबिनेट सचिव हा सर्वोच्च संस्था आहे, सर्वोच्च जबाबदारी आहे नोकरी क्षेत्र. म्हणजे शिक्षकही तुम्हाला नंतर प्रश्न विचारता सांगू शकतील, हेच सगळ्यात शेवटची जबाबदारी आहे देशाच्या कॅबिनेट सचिव. हा दुसरा जो होता तोही त्याच्या क्षेत्रामध्ये
म्हणजे ते इंजिनियर झालाच होता. अतिशय क्लिष्ट समजल्या जाणारी मेट्रोची स्थिती, मग ती कलकत्त्याची असेल, दिल्लीची असेल, मद्रासची असेल, लखनौची असेल, त्या दुसऱ्या विद्यार्थ्यांनी, त्या दुसऱ्या व्यक्तीने हे इंजिनिअरिंगच्या माध्यमातून त्याचं स्वतःचं स्किल वापरून उत्तमातील उत्तम असं मेट्रोचे रेल्वे तयार केले, त्याने ते ट्रॅक तयार केले. त्याला खूप अवघड आणि क्लिष्ट असं प्रकरण होतं. त्याला पुढे पुढे नंतर त्याच्या कामामुळे त्याला मेट्रोमॅन सुद्धा म्हणायला लागले. आता विद्यार्थी या शिक्षकांच्या लक्षात आलं असेल की मी कुठला विषय तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. त्यांनी स्वतःची नोकरी संपल्यानंतर ते सुद्धा रेल्वे बोर्डाचे चेअरमन झाले. चेअरमन पेक्षा रेल्वेमध्ये दुसरं कुठलंही जबाबदारी मोठी नसते. रेल्वे बोर्डाचे चेअरमन झाले, म्हणजे अध्यक्ष आपल्या भाषेत सांगायची गरज. पहिला काय झाला, कशाचा, भारताच्या कॅबिनेटचा सचिव झाला, तो पहिलाच होता. दुसरा काय झाला, रेल्वेच्या मुख्य बॉडीवरचा चेअरमन म्हणजे अध्यक्ष झाला. जो पहिला देशाचा कॅबिनेट सचिव होता त्याचं नाव माहिती आहे का, कोणाच्या लक्षात येते का? नंतर ते 1991 ला भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुद्धा झाले. त्यांचं नाव TN शेषन. हे जो हुशार विद्यार्थी होता, तो सगळ्या हुशार विद्यार्थी जो होता तो 1991 ला भारताच्या 89 ला सचिव म्हणून निवृत्त झाल्याच्या नंतर तो देशाच्या केंद्रीय निवड समितीचा सचिव झाला. त्याचं नाव TN शेषन. आणि हा दुसरा जो विद्यार्थी होता तो बोर्ड ऑफ डायरेक्टर रेल्वे ह्याचा अध्यक्ष झाला. त्याचं नाव E श्रीधरन. हे दोन्ही विद्यार्थी. आणि तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की तो तिसरा विद्यार्थी काय करत होता, जो फक्त हाणामारी करायचा, जो फक्त धिंगाणा करायचा, ज्याला फक्त मैत्री यांच्याशी टिकून ठेवायची होती. तो पुढे चालून त्याने योग्य पक्ष निवडला आणि 1991 ला या देशाचा रेल्वे मंत्री झाला. तो हाणामारी करणार. मग त्यांचं नाव पण CL साल्वा. हे तिन्ही एका पलक्कड जिल्ह्यातल्या एका शाळेचे, केरळ राज्यातल्या एका शाळेचे विद्यार्थी, एका शाळेमध्ये शिकले. एक बॅक बेंचर जो नेहमी भानगडी करायचा, एक पहिल्याच नंबरसाठी सदैव प्रयत्न करायचा, दुसरा जेमतेम काहीतरी प्रयत्न करायचा परिस्थितीच्या अनुसार, पण तोही त्याच्या ठिकाणी योग्य पोहोचला. पहिल्याच्या ठिकाणी योग्य पोहोचला. आणि दुसरे भानगडीखोर होता, त्याने योग्य निवड केली आणि तो देशाचा केंद्रीय मंत्री झाला, रेल्वेचा मंत्री झाला. काय लक्षात घेतलं पाहिजे आपण या उदाहरणामधून? आपण हे सगळं चालवायलो हे कशासाठी करतोय? आपण शिकायसाठी झालो नाही. ते मार्क किती महत्वाचे आहेत हे लक्षात आलंय का? मी तुमच्याशी बोलतोय, मार्क्स किती महत्वाचे आहेत लक्षात आलंय का? इतका लांब आवाज करायची गरज नाही. हो म्हणलं तरी चालेल आणि मला कळतं. त्यामुळं आपण शिकत असताना फक्त गुणांसाठी शिकायचं का? शिकत असताना आपला सोबतचा विद्यार्थी ज्या पद्धतीने मार्गक्रमण करतो त्याच पद्धतीने आम्ही शिकलं पाहिजे. क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते. मला त्याच्यासारखं नाही जमत तर नाही जमत आहे, माझी बुद्धिमत्ता नाही आहे ती, हे मी मान्य केलं पाहिजे. परंतु मला मी जे क्षेत्र निवडणार आहे ते 3 इडियट्स तुम्ही पाहिला का? तुमच्यापैकी कोणी 3 इडियट्स नावाचा एक चित्रपट आला, तो पाहिला का? तो पाहिला. याचा 4 साहेब चालू सुद्धा बघून घे. तुमची चर्चा झाली असेल तर मी बोलतो.
याच अनुषंगाने आपल्याला ही पण भूमिका लक्षात आली पाहिजे आपल्या, की मी जे करतोय किंवा मला जे करायचं ठरलंय ते माझ्यापुरतं मर्यादित असून कामा नाहीये. माझं जे क्षेत्र मी निवडलंय, ज्याच्यात मला करिअर करायचं ठरलंय, त्याच्यामध्ये मी मात्र सर्वोत्तम केलं पाहिजे. जेवढं शक्य होईल तेवढा प्रयत्न करून का होईना, पण ते माझं क्षेत्र मी निवडून त्याच्यात सर्वोत्तम करण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. तुम्हाला सांगतो, कैलास सरांनी माझा खूप मोठा परिचय दिला, परंतु मी 10वीला 6 वेळा नापास झालो. ही गोष्ट खरी आहे. परंतु सगळं थांबण्याच्या नंतर प्राध्यापक संदीप चौधरी नावाच्या एका शिक्षकाने माझी फीस माझ्या माघारी भरली आणि तू पुढे गेला पाहिजे, 10वी कशी काढायची ते मी बघतो, म्हणजे अभ्यास तुलाच करावा लागला अर्थात. ते करून 10वी निघाली. 12वी सुद्धा सरांनीच फीस भरली. नंतर पुन्हा 2 वर्ष थांबलो. नंतर सर म्हणले, हे तू असा अभ्यास करतच आहे, समाजामध्ये कामच करत आहे, तर समाजाचा योग्य अभ्यास करण्यासाठी तुला योग्य विषयाची निवड करावी लागेल. मग सरांनीच माझी ती पहिली फीस भरली. कैलास सरांना जर माहित असेल तर दुसरी फीस त्यांनीच भरली. पहिल्या वेळेस मी परीक्षेला गेलो नाही, दुसऱ्या वेळेस पुन्हा फी भरल्यानंतर मलाच लाज वाटली, म्हणलं आपण गेलं पाहिजे. मग गेलो, पास होत राहिलो, शिक्षणाची गोडी लागली आणि पुढे ते 2-3 विषय पुढे करत राहिलो. लक्षात आलं की समाजामध्ये शिक्षणाची सुद्धा गरज आहे. कारण तुम्ही किती हुशार आहात, हे तुम्ही किती काम करता, सामाजिक काम किती करता, ह्याच्यावर लोक लक्षात ठेवत नाही. तुमचे कागद बोलू लागतात आणि त्याच्यासाठी शिकावं लागतं. ते कागद मिळवण्यासाठी शिकावं लागतं. फक्त ते कागद मिळवत असताना मला अमुक इतकेच गुण मिळाले पाहिजे हा आग्रह नाही करण्यात आला. माझी क्षमता काय आहे ती मी तपासली पाहिजे. माझ्या क्षमतेप्रमाणे मी ते केलं पाहिजे. माझ्या क्षमतेच्या बाहेर काही विषय असतील तर मी त्याच्यात अडकून नाही पडलं पाहिजे. माझा दिवस खराब करून घेण्यात काही अर्थ नाही, माझा वेळ वाया घालण्यात काही अर्थ नाही, हे समजलं पाहिजे. विवेकानंदांची डिग्री कोणी विचारली का तुम्हाला माहिती आहे का? येणाऱ्या 12 तारखेला स्वामी विवेकानंदांची जयंती आहे आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या औचित्याने सगळ्या भारतभर कामं होतात. विचारांचा जागर होतो, विश्वामध्ये त्यांच्या विचारांचा जागर होतो. विवेकानंदांसारखा माणूस देशाला नाही तर विदेशाला विचार देणारा माणूस आहे. वयाच्या 38व्या वर्षी स्वतःचा देह ठेवून परलोकाची यात्रा त्या माणसाने 38व्या वर्षी केली. त्या माणसाच्या डिग्रीच्या बाबतीत कोणी बोललंय का आपल्याला? कोणी चर्चा केली का की विवेकानंद इतके शिकलेले होते म्हणून? ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या सर्वांच्या घरात वाचायला मिळते. ज्ञानेश्वरांची डिग्री कोणी विचारली आहे का? तुकारामांची डिग्री कोणी विचारली आहे का? हे सगळं करत असताना स्वतःची प्रज्ञा आणि स्वतःची प्रतिभा जी माणसं समाजामध्ये वाढवत असतात, स्वतःची प्रज्ञा आणि प्रतिभा या 2 उत्कर्षांच्या बळावर ते आपल्या यशाचे टप्पे पार करत असतात. अशा माणसांच्या डिग्रीकडे आपण पाहत नाही. आणि तुमच्या सर्वांच्या सुदैवानं, तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या, ते सर्वसामान्य परिवारामध्ये जन्माला आलेले तुमच्या आमच्या सारखेच तरुण होते, तुमच्या आमच्या सारखेच युवा होते, तुमच्या आमच्या सारखेच किशोरवयीन होते. त्यांना फारसं काही समाजाने फार सक्रियता म्हणजे खूप सहकार्य केलं असं नव्हतं. समाज केव्हा एखाद्या व्यक्तीला स्वीकारत असतो जेव्हा त्याच्या यशाचा आलेख उंच जात असतो, त्या उंचीकडे पाहून समाज त्याला स्वीकारत असतो, त्याच्या नावाकडे पाहून समाज त्याला स्वीकारत नसतो. कारण त्याचं नाव तर अगोदरच असतं. माणसाचं नाव हे 5वीलाच ठेवलं जातं ना. पहिल्यांदा ठेवतात ते नाव आणि आयुष्यभर ठेवतात ते नाव. त्यामुळं बाकीचे नाव ठेवतच असतात. विवेकानंदांचं संपूर्ण आयुष्य 36 वर्षाचं आयुष्य हे नरेंद्र नावावर चाललं आणि विवेकानंदांना विवेकानंद हे नाव वयाच्या 37व्या वर्षी मिळालं. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. विवेकानंदांना विवेकानंद नाव लहानपणापासून नव्हतं, त्यांचं मूळ नाव नरेंद्र होतं. नरेंद्रच्याच नावावर सगळा देशभरात त्यांनी म्हणजे पूर्ण प्रवास केला. विदेशातलाही प्रवास नरेंद्र नावावरच झाला. पण 37व्या वर्षी जेव्हा त्या विदेशामध्ये भाषण त्यांनी केलं आणि त्यांचं भाषण तरी किती होतं? मी आता जितक्या वेळ बोलतो तितक्या वेळ त्यांचं भाषण नव्हतं. विवेकानंदांचं भाषण हे 3.5 मिनिटांचं होतं. उपलब्ध आहे बघा.
विवेकानंदांचं शिकागोचं भाषण गाजलं हे सगळ्यांना माहिती आहे की नाही? माहित आहे ना? ते भाषण म्हणजे 2 तासाचं नव्हतं, केवळ 3.5 मिनिटांचं होतं. आणि त्या भाषणाचा मुख्य बिंदू काय होता की ही माझी भारतभूमी, जिच्यासाठी मी प्राण देणार आहे, जिच्यासाठी मी काम करणार आहे, त्या माझ्या भारतभूमीला मी कसं पाहिलं पाहिजे? तर माझी भूमी ही सर्वश्रेष्ठ भूमी आहे. माझ्या भारतभूमीसाठी मला जे सर्व कर्म करायचंय ते तुम्ही आम्ही सर्व करत आहोत. फक्त मला तुम्हाला हे सांगायचं, हे विदेशात बोलत होते विवेकानंद, की मला तुम्हाला हे सांगायचंय की माझी भारतभूमी ही तुमच्या सर्वांच्या पुढचा विचार करणारी आहे हे सांगायचं. हे उदाहरण देत असताना त्यांनी एका डोंगराचं उदाहरण दिलं. ते म्हणले एका डोंगरावर एखाद्याला जायचं असतं, जो त्या रस्त्याने येतो त्याला वाटत असतं की मी ज्या रस्त्याने जातो तोच एकमेव रस्ता आहे. परंतु ज्याला डोंगरावर जो पोहोचलेला असतो तो तिथे पोहोचल्यानंतर लक्षात घेतो, आजूबाजूला बघतो आणि मग लक्षात येतो, अरे हाय पण इकडून येतोय, हाय इकडून येतोय, हाय इकडून येतोय. अनेक रस्ते आहेत पण पोचायचंय डोंगरावर. ध्येय एक आहे. माझा जो देशाची संस्कृती आहे, माझ्या भारताची संस्कृती ती डोंगरावर पोहोचलेली आहे, म्हणजे पुढारलेली संस्कृती आहे. तुम्ही सगळे ज्या ज्या मार्गाने येतात ते त्याच ठिकाणी येतात. तुमचं सर्वांचं गंतव्य एकच आहे, परंतु तुमचे रस्ते भिन्न आहे, रस्ते भिन्न भिन्न आहेत. सगळ्यांना एकच गंतव्य आहे, त्या देशाची सेवा करायची आहे. आणि आपलंही तेच असलं पाहिजे, विद्यार्थी म्हणून सुद्धा आणि विद्यार्थिनी म्हणून सुद्धा. विद्यार्थिनी म्हणून सुद्धा जागा सगळ्या विद्यार्थिनी ऐकताय ना? हा, सध्या समाज आणि सध्याची स्थिती ही स्त्री या विषयासाठी किती जागरूक आहे ह्याचं उदाहरण तुम्हाला मी देतो. सुदैवानं इथे सगळा स्टाफ हा नवीन विचाराचा आहे असंच वाटतं. काय कोण मला ती काही चर्चा नाही करायची तशी, परंतु या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान करत असताना, स्त्रियांच्या सन्मानाची या देशाची परंपरा ही हजारो वर्षापूर्वीची असताना अगदी अलीकडेच आम्हाला शिकवलं की पहिल्यांदा मुलींना शिकायला संधी नव्हती वगैरे वगैरे वगैरे. तो विषय वेगळा आहे, त्याच्यात आपण जाऊ नये नको. परंतु रामायण तुम्हाला माहिती आहे का? हा, बस 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 बस. प्रभू रामचंद्र माहिती आहे? प्रभू रामचंद्रांचे सासरे विदेहराज जनक यांना हरवणारी जर पहिली कोण असेल तर एक महिला होती, तिचं नाव होतं सुलभा. एक सुलभा नावाची स्त्री 5000 वर्षापूर्वी एका राजाला हरवते ना. राजा कोणता होता? विदेहराज त्याला म्हणायचे. आता हे विदेहराज याचा अर्थ असा आहे की सर्व गुणांपासून, सर्व स्वार्थांपासून, ज्याला कुठल्याही स्वार्थाशी देणं घेणं नाही, जो या देशाला परमवैभव संपन्न मानते असा तो राजा विदेहराज. त्याच्या सोबत तुम्ही चर्चा केली आणि ती जिंकली. ही 5000 वर्षापूर्वी आमच्या महिला होत्या. महाभारतामध्ये महिलांचे दाखले फार मोठ्या प्रमाणात मिळत असतात. द्रौपदी तुम्हाला माहित आहे, सावित्री तुम्हाला माहित आहे, दुर्गा तुम्हाला माहित आहे, दुर्गावती तुम्हाला माहित आहे, अगदी अलीकडे आमच्या जिजाबाई तुम्हाला माहित असल्या पाहिजे, संत परंपरेतल्या मुक्ताबाई तुम्हाला माहित असल्या पाहिजे, म्हणजे माहित असतीलच. आणि तुम्हाला सांगायसाठी अजून एक सांगतो, 1999 ला हा जिल्हा अस्तित्वात आला. आजपर्यंत 25 वर्षाच्या जिल्ह्याच्या कारकिर्दीमध्ये 7 कलेक्टर ज्या झाल्या, म्हणजे जे काही कलेक्टर झाले त्यापैकी 7 कलेक्टर ह्या महिला होत्या. आम्ही हे सगळं करत असताना आमची सुद्धा काही जबाबदारी असते. आमची आई म्हणते अगं बाई असं नाही वागायचं, तर आम्ही ते ऐकलं पाहिजे. आमच्या शिक्षिका म्हणतात की तू अनुकरण केलं पाहिजे, तर आम्ही नाही केलं पाहिजे. कुठली तरी एखादी ऍडव्हर्टाईज करून आम्ही तसं वागायचा प्रयत्न करतो, तर आमची शिक्षिका जर सांगत असेल की तू थांबलं पाहिजे तर थांबलंच पाहिजे, कारण तुमच्यापेक्षा अनुभव यांचा जास्त असतो. एखादा विद्यार्थी कुठल्या ठेल्यावर दिसत असेल तर एका शिक्षकांनी जर थांबवलं तर आम्ही ऐकलं पाहिजे, कारण हा आम्हाला दिशा देण्याचं काम करण्याची माध्यमं कोण आहे, हे समाजाचे आरसे आहेत, हे तुम्हाला घडवत असतात आणि आम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे. म्हणून हे सगळं आम्ही करत असताना आम्हाला काय केलं पाहिजे,
आणि आम्ही कुठल्या दिशेने गेलं पाहिजे हे आपण एकदा आपल्या विचाराशी पक्क ठरवलं पाहिजे. आणि 10वीच्या नंतर अनेक प्रश्न आहेत, 10वीच्या नंतर अनेक विषय आहेत आणि 10वीच्या नंतर अनेक समस्या सुद्धा आहेत. ह्या सगळ्या पुढे जात असताना आम्ही मात्र एका ठिकाणावर चिंतनातून हे ठरवलं पाहिजे की मी जे काम करणार आहे माझ्या कामातून माझ्या देशाला, माझ्या शिक्षकांना आणि माझ्या परिवाराला खाली मान घालून चालायचं काम पडू नये एवढा जरी संकल्प आम्ही आमच्या मनाशी केला आणि त्या दिशेने माझ्या देशाचं मान, माझ्या परिवाराचं मस्तक आणि माझ्या शिक्षकांचा आदर हा कायम वाढला पाहिजे. तर विचारलं ही कोणाची विद्यार्थिनी आहे, कुठल्या शाळेची आहे, कुठल्या शाळेचा विद्यार्थी आहे, तर रामाकृष्ण शाळेचा विद्यार्थी आहे असं म्हणत असताना समाजाला, देशाला आणि राज्याला एक गर्व वाटला पाहिजे. असंच वागण्याचा आपण जर प्रयत्न करत राहिलो तर मला वाटतं तुम्ही जर असा विचार केला तर हा देश परमवैभव संपन्नकडे नक्की जाईल आणि तुम्ही त्याच विचाराने पुढे जायचा प्रयत्न कराल असं मला वाटतं. आणि जे काही मला बोलण्याची संधी तुम्ही सर्वांनी, शिक्षकांनी त्या शाळेने उपलब्ध करून दिली, तुमच्यासमोर जेवढं काही मला शक्य ते मांडण्याचा प्रयत्न मला करता आला, मी तेवढं तुमच्यासमोर केला. मला वाटतं ह्याच्यातून जर तुम्ही चांगला बोध घेऊन काय संत तुकाराम समर्थांनी सांगितलं उत्तम ते घ्यावे, मिळवेल ते सोडावे, याच्यातला चांगला भाग तुम्हाला वाटला असेल तर मला वाटतं तुमच्या कामी येणारा असेल, जे तुमच्या कामी येणार नाही असं मला वाटत असेल सोडून द्या. परंतु देशाच्या बाबतीत आम्ही पुढे जात असताना हा देश माझा आहे हे हिंगोलीसाठी मी काहीतरी केलं पाहिजे, माझ्या शाळेसाठी मी काहीतरी केलं पाहिजे. विशेषतः 10वीच्या विद्यार्थ्यांनी हे तुमचं शेवटचं लक्ष आहे. पुढे जात असताना मी या देशासाठी, या शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे हा भाव मनात ठेवून जा. शेवटपर्यंत माझ्या गुरुजनांशी, माझ्या शाळेशी, माझ्या देशाशी मी कृतज्ञ असलं पाहिजे. हा भाव जरी तुम्ही शाळेतून जात असताना एवढा भाव जरी घेऊन गेला तर मला वाटतं ते कृतीत जर तुम्ही उतरवलं आणि ते जिवंतपणे जीवन जगण्याचा यशस्वी प्रयत्न केला तर मला वाटतं तेवढंही पुरेसं आहे आणि तुम्ही तेवढं कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो.